सांगलीच्या शिराळ्यात पाऊस कमी झाल्याने भात पेरणीची लगबग सुरू. शेतामध्ये भात रोप लागण करण्यासाठी आवश्यक असलेल्या तरवा टाकण्याच्या कामाला सुरुवात. गडचिरोलीत बोगस बियाणे आणि खतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाची 13 भरारी पथकं तयार. पथकांकडून खते आणि बियाणे विक्रेत्यांची तपासणी केली जाणार. अडचणीचं तात्काळ निवारण करण्यासाठी तक्रार निवारण कक्षही स्थापन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे पिकांचं मोठं नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं. कुडाळच्या तहसीलदारांना निवेदन. सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी. बीड जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांकडून शेती मशागतीच्या कामाला वेग, तर काही शेतकऱ्यांची पेरणीची लगबग. वर्ध्याच्या तळेगावात सुशिक्षित तरुणाकडून आंबा शेतीचा प्रयोग. 5 एकर शेतीत आंब्याच्या प्रत्येक प्रजातीची लागवड, तर शेतकऱ्याची लाखोंची उलाढाल. हिंगोलीत पावसाचा भाजीपाला पिकांना फटका. बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ, तर भाजीपाल्याचे दर सध्या 50 ते 60 किलो भाव. बुलढाण्यात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ. शेतकऱ्यांना शेतात काम करताना विजेपासून सावधान राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये जैविक निविष्ठा बनवून त्याचा वापर पिकांसाठी करावा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन. मुंबई विमानतळावर 5 किलो कोकेन जप्त. परदेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक. 51,94,00,000 रुपये किमतीचं 5 किलो 194 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलंय. चंद्रपूरमध्ये सोन्या चांदीचे दागिने पळवणारा चोरटा अखेर पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई. 1,81,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, तर महिन्याभरात पोलिसांकडून 409 गुन्हे दाखल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस ऍक्टिव्ह मोडवर. बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने लावणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई सुरू. जालन्यामध्ये गाड्या चोरणारे 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. तर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडून 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरातच जलजीवन मिशनच्या कामात विलंबामुळे योजनेच्या 616 कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई. 2 वेळा मुदतवाढ देऊनही 1,164 कामांपैकी 492 कामं अद्यापही अपूर्ण. कोल्हापुरातील जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्तांची इचलकरंजीतील पोलीस ठाण्यांना भेट. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना. हिंगोलीच्या बाबुळ गावात पत्नीकडून पतीची हत्या. मद्यधुंद पतीची पत्नीला मारहाण, तर बचावादरम्यान पत्नीकडून पतीची हत्या. अकोल्यात किरकोळ वादातून युवकाची धारदार शस्त्राने हत्या. घटनेमुळे परिसरात खळबळ, तर आरोपी पोलिसांच्या ताब्यात. जळगावच्या मुक्ताईनगर जवळ ट्रॅव्हल्सच्या अपघात दुर्घटनेत 2 प्रवाशांचा मृत्यू, 15 ते 20 जण जखमी. ठाण्यातील कोळशेत साकेत रस्त्यावर वाहतूक कोंडी. साकेत ब्रिज जवळ भंगार घेऊन जाणारा टेम्पो पलटी, तर चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात. जळगावमधील तरसोद फाट्यावर महामार्गाच्या पुलाच्या कामामुळे एकेरी मार्गावर ट्रक पलटी. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याची माहिती. पुण्यातील मार्केट यार्ड पूल परिसरात डंपरला रिक्षाची मागून जोरदार धडक. रिक्षा चालकाला जखमी, तर रुग्णालयात त्यावर उपचार सुरू. अमरावतीत फ्रेजरपुरा येथे लग्न समारंभात चोरीला गेलेल्या कॅमेऱ्याचा 48 तासात शोध. विधी संघर्षित बालकांकडून कॅमेरा ताब्यात, तर बालकाकडून गुन्ह्याची कबुली. पुण्यात पुन्हा हाणामारीची घटना. पोलीस स्थानकाच्या बाजूलाच हाणामारी, तर हाणामारीवेळी पोलीस स्थानकात पोलीसच नसल्याची स्थानिकांची माहिती. अमरावती शेतकऱ्यांची 6,50,000ची लूट. रक्कम दुपटीचा आमिष दाखवत लूट, तर स्थानिक गुन्हे शाखेकडून 6 आरोपींना अटक. नांदेड ग्रामीण पोलिसांकडून सराईत आरोपीवर गोळीबार. गुन्हेगाराने पोलिसांवर गावठी पिस्तूल रोखल्यानं पोलिसांनी आरोपीवर केलाय गोळीबार, तर आरोपी जखमी आहे.
इचलकरंजीच्या शहापूरमध्ये गादी कारखान्याला आग, 10 लाखांचं नुकसान, तर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. हिंगोलीत आधार नोंदणी केंद्र मिळवून देतो सांगत तरुणाला फसवलंय, तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोहिनूर संस्थेचा अध्यक्ष आणि सचिवांकडून फसवणूक, कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून दुसऱ्यांकडून पेपर लिहून घेतल्याचं चौकशीत उघड, 6 जणांवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात महिलेकडून 2 व्यक्तींची फसवणूक, एका व्यक्तीचा मोबाईल तर एका वसुली एजंटकडून 2000 रुपयांची लूट, पोलिसांकडून महिलेला अटक. कल्याणमध्ये खडकपाडा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच अवघ्या 6 तासात आरोपींना अटक. आरोपीला तात्काळ शिक्षा मिळावी म्हणून लवकरात लवकर दोषारोप पत्र सादर केलं जाणार. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कल्याण पोलिसांची ठोस पावलं. यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस तालुक्यात मोख येथे गांजा विक्री करणाऱ्या महिलेच्या घरावर धाड, सुमारे 33,600 रुपये किमतीचा 800 ग्रॅम गांजा जप्त. कोल्हापूरमध्ये लग्नाला नकार दिल्यानं प्रेयसीची हत्या, आरोपी प्रियकर फरार, तर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. परभणीच्या ताडकळस येथील 21 वर्षीय तरुण बेपत्ता, पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग नोंद करण्यात आली आहे. सांगलीमध्ये घरफोडी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात, आरोपींकडून 11 घरफोडीच्या घटना उघडकीस, 26,24,857 रुपयांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळमध्ये 92,000ची रोकड चोरट्यांनी केली आहे लंपास, पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल. अमरावती शहरात 6 दिवसात 23 लाखांचा गुटखा जप्त, तर मुख्य आरोपी अद्यापही फरार, तर मुख्य सूत्रधाराला अटक होईपर्यंत कारवाई सुरू राहणार. पोलीस आयुक्त अरविंद चावरी यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत बैठक, पावसाळ्याच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीच्या आढावा बैठक घेणार. तर बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील राहणार उपस्थित. धार्मिक विधींसाठी धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर, धनंजय मुंडे धार्मिक कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये दाखल, तर संध्याकाळी एका लग्न सोहळ्याला देखील हजेरी लावणार. यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश, मंत्री अशोक उईके आणि भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार. परभणीत बकरी-ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक, बकरी-ईद सण शांततेत साजरा करण्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंचं आवाहन. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाडांची शिवसेनेच्या जिल्हा संघटकपदी नियुक्ती, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये हालचालींना वेग. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात संभाव्य पूर परिस्थितीच्या तयारीची आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची आढावा बैठक, संभाव्य पूर काळात पुरेशी साधन सामग्री, औषध, निवारा केंद्र आदींचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.